भाविकांचे दर्शन सुलभ होईल त्या अनुषंगाने सर्व व्यवस्था देवस्थान समिती महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या आहेत। जिल्हा प्रशासन आई अंबाबाईच्या नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली आहे। भाविकांना निर्विघ्न दर्शनासाठी दर्शन रांगा, ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंदिर परिसरात भेट दरम्यान दिलेली आहे। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, प्रांताधिकारी मौसमी चौगुले, देवस्थान समितीचे शिवराज नायकवाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह व्यवस्थेतील संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। भाविकांचे दर्शन विना अडथळा व्हावा यासाठी काही सागवानचे फ्लायवूड सुद्धा मंदिर परिसरात लावण्यात आलेले आहे। यावर्षी गर्दी व्यवस्थापनासाठी AI चा वापर करण्यात येणार आहे। त्या कंट्रोल रूमचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आलेले आहे। आवश्यक अतिक्रमण काढण्याचे काम महापालिकेमार्फत करण्यात आलेले आहे। तसेच आपत्ती व्यवस्थापन व गर्दीच्या अनुषंगाने आवश्यक काही स्टॉलही 10 दिवसांसाठी हटवण्यात येणार आहे। लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मंदिर बाह्य परिसर, दर्शन रांगा, मनकर्णिका कुंड परिसर, मंदिराच्या आतील दर्शन मार्ग या ठिकाणची पाहणी करून आवश्यक सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत। वाहनतळ ते मंदिर परिसर भाविकांसाठी KMT मार्फत AC व इतर बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात शहराच्या बाजूला व अंतर्गत वाहनतळाची निवड करण्यात आलेली आहे। या ठिकाणाहून भाविकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे मंदिर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून येता येणार आहे। तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या 15 वाहनतळ ठिकाणी 64 स्वच्छतागृह व मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिलेली आहे। 22 सप्टेंबरपासून घटस्थापनेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्यापर्यंत जो आपला नवरात्राचा महोत्सव आहे, नवरात्र महोत्सवाची घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून जे लाखो भाविक येणार आहेत, त्या भाविकांना सेवा पुरवण्याच्या अनुषंगाने भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं त्या अनुषंगाने जी काही व्यवस्था देवस्थान समितीमार्फत, महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे, त्याची आज पाहणी मी SP साहेब, कमिशनर मॅडम, देवस्थान समितीचे सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व विभागाने आज आम्ही केलेली आहे। दर्शन रांगेचं काम पूर्ण झालेलं आहे। मंदिर परिसरामध्ये लोकांचं दर्शन विना अडथळा व्हावं यासाठी काही सागवानचे प्लायवूडसुद्धा आपण मंदिर परिसरात लावलेले आहेत। यावर्षी आपण गर्दी व्यवस्थापनासाठी AI चा जो वापर करणार आहे, त्याचे कंट्रोल रूमचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अतिक्रमण काढणं असेल किंवा इतर जी काही व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करायची आहे ती सुद्धा कामं झालेली आहेत। पोलीस प्रशासनाचं पूर्ण नियोजन गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांचं सुरक्षित दर्शन व्हावं त्या अनुषंगाने झालेलं आहे। तर पूर्ण जिल्हा प्रशासन आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं, दर्शनाचा अनुभव चांगला राहावा या अनुषंगाने सज्ज झालेला आहे आणि सर्व तयारी पूर्ण झालेली आहे।